मोठीची मेरी फोटो काढला असा हात करतात. अरे वा वा वा. लॉबस्टर आणि मोठी अशी कोळंबी. कोळंबीची साईज पहा किती मोठी आहे. रवस आहे, ताजे रवस आहे. खेकडा खेकडा मोठे मोठे बोंबील आहेत ये दादा आवर ये. बाबा बाबा बघ एवढा मोठा असा उचलू कसा. घेऊन शिजार ताजा 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 ताजा. चिकना चिकना मावरा आमचा. नमस्कार मंडळी, मी आहे तुमचे होस्ट आणि दोस्त क्रेझी फूडी रंजिता आणि माझ्यासोबत आहेत कांचन मावशी फिश करी राईसच्या मालकीन. मंडळी आज आम्हाला कांचन मावशी दाखवणार आहे सिटी लाईट मार्केट, गोपीटन मार्केट फेमस आपलं. हे आहे माहीम मध्ये. हो, आमच्या हॉटेलसाठी खास मी काही कमी पडलं फीस तर मी इथेच येते. आणि नंबर 1 आज 35-40 वर्षापासून मी आणि माझे मिस्टर सुधीर भट इथेच येतो फिश आणायला पूर्वीपासून. मी दुबई मार्केट पण फिश मार्केट बघितलं आहे, पण सिटी लाईट मार्केटसारखं मार्केट नाही. बघ सुरमई बघ, तिसऱ्या कसा वाटा. कसं का खापरी बरं आहेत का. हो ताई, पाहिलं ना म्हणूनच भेटायला चालू आम्ही. हो ताई तिथे लक्ष द्या. कसं शिंपल्या आहेत, मोठ्या मोठ्या शिंपल्या आहेत. तिच्याकडे मी तिसऱ्या घेते. अच्छा, साईज बघ. खापरी पापलेट. खापरी पापलेट आहे. कापरी पापलेट काय ग. आणि ह्या पापलेट बघ बघ वजन बघ. हे किती किलोचा आहे हा. मस्त मोठाच्या मोठा पापलेट आहे. एक आणि पापलेट. नेहमीप्रमाणे माझा चेहरा आहे तो लपला जाईल असा पापलेट आहे. बघा बोंबील पण आहेत, सगळे मासे आहेत. सगळे मासे म्हणजे. थँक्यू. कसे आहात. थँक्यू ताई. हे बघ काय ताजा पापलेट आहे बघ. इथे पण पापलेट सगळी ताजी इकडे. ताजी आहेत अगदी. हे काय ग. लॉबस्टर कसे किलो. किती येणार 1 किलो. किलो पाहिजे. नाही कसे किलो पण ते. हो क्या बात आहे. लॉबस्टर ते काय ग. आली खा. मावशी हे पाखट ना. म्हणजे एक आपण मोठा पकडलेला तर 8-9 किलोचा काहीतरी पाखट पकडलेला आम्ही. हे शेतक हे गोव्यामध्ये खूप छान मिळतं. अच्छा हा. मी शेतक फ्राय करते, खूप सुंदर. अच्छा अरे वा. हे पाखड ना. हा एवढा मोठा शेतका. हे बोय ना. काय सुंदर आहे. हो. हे हा कुठचा मासा. किती जागा हा. कोळंबी बघा किती मोठी आहे. बघा मोठी आहे ती. हॉलिड मोठी आहे ना. कशी दिली ताई. ताई कशी दिली कोळंबी. सगळी 2,000. किती आहे. किती किलो आहे. पीस आहेत. तुझ्यासारख्या आहे. खाल्यावर पैसे वसूल. हे अंगावर नको घाल. टीव्हीत बघते तुला. हो मला नाही, हिला. हिच्यामुळे मी आली आहे. ही मोठी आहे बरं. आली मी आली बघून येतो. आली ग. आली ताई आली. पापलेट काय आहेत, मस्त दिसतात अगदी. बांगडा पण आहे यांच्याकडे. बरं आहेत ना ताई. ताईंनी लगेच हाक मारली. बघितल्या काय काय मासे. हा आपण हॉटेलला घेते मी. अशा छोटी असेल तर अशा 1-2-3 आहे माझ्या ठरलेल्या. त्यांच्याकडे घेते. खरं माझं सप्लायर आहे. अच्छा. पण कधीतरी असा प्रसंग येतो की मला आणावं लागतं. अच्छा बरोबर आहे. हे मोठे बोंबील नाही. कशी आहेस. बरं आहेत ना. त्यांच्याकडे पण पापलेट आहेत मोठे. काय ग. ही पुढे हा मला चिकन सप्लाय कर. अच्छा येते. आता इथून चिकन मार्केट का पुढे. नाही 5च्या साईडला. अच्छा चाललंय का तुमचं. नाही बघतोय जरा मासे मार्केट दाखवायला आणलंय. आपण सगळं मार्केट दाखवतो म्हटलं आपल्या दादाचं. नाही पालघर. मी इकडे राहते फिश करी राईस. तर त्या कुठून आणतात म्हटलं मी आणते इथून.
नमस्कार, बरे आहेत ना? हा किती किलोची असेल सुरमई ही? किती किलोची असेल ही? 7 किलो. उचलू का? घेऊन शिजार ताजा 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 चिकना भावरा आमचा. यामध्ये माहीमला सिटी मार्केट मध्ये आणि मस्त मासे खरेदी करा. आणि हे बघा, हा लॉबस्टर आणि मोठी अशी कोळंबीची साईज पहा किती मोठी आहे. ही आहे साईज कोळंबीची. ये दादा आवर ये, एवढा मोठा लावलाय वाटा, एवढा मोठा लावलाय वाटा. सुरमई, पापलेट आणि कशाचा आहे? कोळंबीचा. काय करणार सांगा, काय हवंय तुम्हाला सिटी मार्केट मधला? रंजिता किती ताजा आहे गं. बघा ना, एकदम ताजा आहे. मराठीमध्ये माकड्या म्हणतात, इंग्लिशमध्ये स्क्विड. हे बघ, हे बघ, ही पण हिच्याकडे परवा मी घेतलेले असे भरलेले खेकडे. मस्त खेकडे हिच्याकडे घेते मी. 800ला द्यायचे. काय 1000ला? 600-800ला द्यायचे. रोज 500ला 6 देते. आता थंडी आहे म्हणून 800ला 6. जरा मोठा नाही मोठा संपले आता का? आता जास्त संपले. हे बघा इथे कर्दीवर काय मस्त मासे दिसत आहेत. वा, आय होय. सून नाही ग रंजिता, मी सांगितलं ना येणार आहे शूटिंग करायला. सुरमई कुठे आहे? कुठे आहे ती? अरे वा, तुम्ही हातावरती छान बनवलाय टॅटू. मस्त मस्त छान. बघा मॅचिंग माझ्या मुलीचाही बनवलाय. वा वा मस्त. या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत. इकडे घेते. हा बोललं मला. ताई कशा आहात? मी मस्त, तुम्ही कसे आहात? फॅन आहोत सगळे व्हिडिओ. थँक्यू थँक्यू. वासंती कठीण, वर्सोवा, डोंगरी गल्ली. बघ आमचा फिश एकदम फर्स्ट क्लास चांगला. बरं आहेत ना? तुमची वाट बघत होतो बघा एवढा वेळ. सुरमई बघा, काय मोठी सुरमई आहे. एक नंबर. मस्त चांदी लागली पापलेट वरती. भरपूर चांदी आहे, ओरिजिनल चांदी. 100. सुनीता का? हो मी सुनीता. आमच्याकडे पण सुनीता ताई आहेत. तुला खूप फॉलो करते म्हणजे थँक्यू. तू नाव घेतलेलं ते ह्याच ताई. अच्छा, मला बोलल्या ताई का तुला सांगितलं तर लगेच सांगितलं का म्हणजे रंजिता ताईची व्हिडिओ बघते असं. आणि ताई आईला काय लागलं ना. किती किलो आहे ही सुरमई? 14 किलो. आणि कशी किलो आहे? आपल्याकडे किलोवर नाही, पीस जातो. 400 रुपयाचा, 300 रुपयाचा, 1000चे 3, 4 जसं असणार तसं. तुला पापलेट पाहिजे ना? ही 1500ची साय द्यायचं भावा. ए मला दे. मला काय दे? तू खाल्ली, आवडली ना तुला? कालच्यापेक्षा मोठा पीस आहे मला आज. महाग दिली. मला 7 जास्त दे. घे ना. नको नको, मी देते ना तुला कधी पण. नाही नाही, परवा मला महाग दिली तू. हे आहे ते सगळं तुझंच आहे, समजलं ना? काजू कतली, काजू कतली. दे, माझी बाजूला काढायची. सुरमई नाही पतली. आमच्या सुरमईचे पीस आहेत पतले. सिल्वर किलो नाही, 800चा एक आहे, 1500ला जोडी. समुद्राचा राजा सरगा सरगा 200ला 4 आहेत. 3 आहेत पण तुला 4 घाल, दे. एक घाल. घाल तशीच घाला, आता कापड नको बसू.
हे बघ रावस एवढा ताजा आहे. हा हलवा आहे आपला. बोंबील आपले डहाणूचे आहेत. हा डहाणूचे. मम्मी डहाणूचीच आहे. माहेर डहाणू आणि सासर सातपाटी. बोंबील 300चे आहेत. पीस बघा किती मोठा आहे तो. मस्त. ताई मला बोंबील पाहिजे मोठे मोठे. हो डोकी उडव. आता बोंबील घेते. सगळे मासे घेतले आणि बोंबील नाही घेतला तरी मन राहतं. बोंबील घ्यायला मोठे मोठे हे बाई मला मोठे दे. मस्त मोठे मोठे बोंबील आहेत. हे घे हे दर. आणि काही बोंबील कोणते? डहाणूचे. डहाणूचे बोंबील आहेत. फक्त डोकं काढ. हे घे. ए दादा वर ये. दादा ये. ताजा मासा आहे. बर्फाचा नाही. ताजा आहे. जे घे घे जे जे. हलवा ताजा. सुरमई आहे. 1000 रुपये किलो. नाही पीस 1000 रुपयाला 3 पीस. 1000 रुपये 3 पीस. हा कापून देणार कापून देणार. काजू कतरी सारखे काजू कतली सारखे पीस करून देणार. हमारे जैसे. ताई रावस पण आहे. रावस कसा? 4000 रुपये. आणि बोंबील कसे? 300ला 6. 200ला 6. आम्ही वाढवतो. मी बसली का वाढवते. हा थँक्यू ताई. ए दादा ये आवर ये. एवढा ताजा ताजा मासा आहे. बर्फाचा नाही. पापलेट आहे. सुरमई आहे. रावस आहे. घे लवकर. ओ ताई बोलवा लवकर लवकर. विकून जायचा घरा. ए जे जे. रावस आहे. रावस आहे. घे ताजी रावस आहे. बोंबील आहे. 200ला 6. 200ला 6 बघ. मोठे मोठे बोंबील आहे. बा मोठे बोंबील आहे. हा सुरमईला 3 पीस. 1000 रुपयाला 3 पीस. तुम्हाला म्हणून 1000 रुपयाला 3 पीस. असे महाग आहे पण तुम्हाला 1000ला 3 देणार. बाबा बाबा बघ एवढा मोठा असा उचलू कसा. इथे 2 हाताने नाही उचलला जाते. अरे बाबा थँक्यू दादा. थँक्यू. घेऊन आले तिला हे करायचं होतं. हो बी मस्त. छान छान मजेत. हो नवरीचं बघितल्यावर मला कळलं. रंजिता आली असणार. शिमल्या का कशा दिल्या? थँक्यू. तिसरा घेते. तिसऱ्या घे तिसऱ्या हातात. कशा दिल्या ताई? तिसऱ्या 200चं वाटतं. 150 रोज तुमच्या ओवीला बघते. फॅमिलीला बघते. थँक्यू. अच्छा हा तारली. कारली मच्छी पण मोठी त्याचं आहे. टिकलं छान होतं ना तारलीचं. येस. हा कुठचा मासा? ह्यांच्याकडे पण पापलेट. हे घोळ मासा. तुमच्याकडे असं नाही कापड? आमच्याकडे असं नाही कट करत. हे काय कट करताय? घोळ घोळ. घोळ. ओके. काटा नसतो याला. हा माहिती. आम्ही आणतो घरी. आमच्याकडे असं नाही कट करत. नमस्कार. थँक्यू. कशा आहात? बरे आहात ना? हा आणलात. मसाला घेऊन आले ते. ही बाई ही आमची खेकडेवाली. हे काय झालं तुला इथं? अरे बापरे. हे कसं? हे कसं? नाही नाही. हा हा कसा हा? सगळे 3000. अगं नको मला. एक मोठा तो सांग. दोन दोन सांग. त्याला डेंगा नाही. हे घे ना मोठे. सर्वात मोठे सगळे नको मला. 2 कसे ते? 2 घे 1500. अगं तू काय पण बोलते खरंच. म्हणून मग उभं नाही राहत. ह्याला डेंगाच नाही वाटत. सगळ्याला डेंगे. 3 घे 2200. नको मला 2च पाहिजे किंवा एकच हवाय. मला एकच दाखव. ऐक एक सांग मला. एक 800ला दे. नाही नाही नको. द्यायचं सांग तू मला. आता एक घेतलं तर 800 रुपये. नको नको. 2 घेतले तर 1500. खेकडा खेकडा. काय ग काय काय आज? तो भिंग कशी? ए बेबी मला भिंग कशी ती? आणि बेबी ताईंकडे गर्दी बघा. तिथे सगळ्यात जास्त त्यांच्याकडे गर्दी. चल एवढी गर्दी आहे त्यांच्याकडे. तिच्याकडे खूप पण ताजा माल. तिची बोटच उतरून घेते ती. हा
हे आमचे मटणवाले. नमस्कार. मी पूर्वी राहायची ना तिथे मटण आम्हाला कायम देतात. आमचे आणि भट साहेब सुधीर भट साहेब होते तेव्हापासून आमचे संबंध आहेत. त्यामुळे काय आमचं घरच्यासारखं एकदम. आणि संदेश वगैरे आता हॉटेल चालू केले असले तर मुंबईत आल्यापासून आमच्याकडे ते मटण घ्यायला काय टेन्शन नाही. घरपोच मटण असायचं. हो हो चालेल. मराठी माणूस. थँक्यू. हे काका त्याची आजी बिजी सकाळी उठून अरे आणि केलेलं पण मला पाठवायचे. त्यांनी केलेलं मुंडी दुसरं काय मुंडी वजडी वगैरे त्यांना साहेबांना पण खूप आवडायचं. त्याच्या आजीने केलेलं. याची आई तर खूप जीव सोडते आमच्या. भेजा चिकन 4 किलो 2 किलो मटन. हा ये आमचा चिकनवाला आहे हॉटेलचा. म्हणजे तो एक आहे आणि ह्याच्याकडे हा एकदम फ्रेश 1 नंबर क्वालिटी. कोंबडी कापून म्हणजे बोनलेस चिकन पाठवत होतो आणि रिजनेबल भावात नाही. ही कोळी आहे. हिची स्टोरी सांगते. ही कोळी आहे. इथे मासे आणायला हिचा नवरा. आम्ही ह्या बिल्डिंगमध्ये राहायचो पाठी. यांचं प्रेम झालं. अच्छा. आमच्या शेजारच्या मुलाबरोबर ते पळून जाऊन लग्न. मग तिच्या आईकडे मी मासे गेले तर मला पण बडबडायची ती. नाही नको दुसरे मासे घेतले कोलंबी पापलेट. ही सुरमई आहे, ही डांगोल आहे, ही पापलेटान, ह्यो हलवा आहे. काय हवे तुम्हाला? सगळं पाहिजे. सगळं मी अयोध्याला जाऊन आलो. हो मग मोठीची मेरी फोटो काढला असा हात करतात. आणि आमची सारी 9 वारी नाही नेसली ना अशी 6 वारी नेसली म्हणून ओळखलं. फुलं बिलं सगळं भरून आहे. मी पण सुंदर दिसते आणि माझी फुलं पण सुंदर दिसते नाही. आणि माझा बाजार पण सुंदर दिसतो नाही. तुम्ही छोटी मुशी तर पाहिलीच असेल पण हे आहे मोडका. हे बघा आणि अगदी दिसायला सेम मुशी सारखं आहे. हे तो मोठा गेला. मोठी आहे 3 किलोचा आहे. हे बघा आणि हे बऱ्याच म्हणजे सगळीकडेच नाही पाहायला मिळत. काही ठिकाणीच असतं हे. एवढा नाही. आता मी अख्ख्या बाजारामध्ये फिरलो पण फक्त ताईंकडे आहे मोडका. हा बघा हा ना बोई मासा आहे. हा सगळ्यात मोठा बोई मासा आणि बोलतात की पापलेटपेक्षा भारी लागतो हा बोई मासा. पण त्याला डोक्यात वास येतो. नाही नको आहे फक्त बघायचंय. थँक्यू ताई. कशा आहात? मांदेली आता दिसली मला एवढ्या वेळाने. एकदम छोटे तारले नाही ना हे. 50ला सोनं बघा. तर मंडळी कसं वाटलं तुम्हाला सिटी लाईट फिश मार्केट बघून? मावशी खूप खूप धन्यवाद. तुम्ही मला इथे आणलं आणि इतकं छान मार्केट दाखवलं. मस्त वाटलं. माझी इच्छा तू मला इच्छा प्रकट केली म्हटलं जरूर येईन. आज 35-40 वर्ष मी सिटी लाईटला घेते. या लोकांशी घरच्यासारखी नाती जुळलेली आहे. तर आता तू माझ्याकडे घरी हे मी काय काय घेतलं आहे आता ते जेवायला यायचं अशी माझी इच्छा आहे. तुला तुझ्या नवऱ्याला आणि स्टाफला मला ट्रीट द्यायची आहे. हॉटेलमध्ये तू जेवली आता माझ्या घरचं जेवण जेवायला येईल. तर म्हणजे आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. उद्या सकाळी भेटूया 9 वाजता मावशींच्या छान छान फिशच्या रेसिपी सोबत. थँक्यू रंजिता. चला म्हणजे उद्या सकाळी 9 वाजता पाहायला विसरू नका. थँक्यू रंजिता. बाय.